पण आता मुख्यमंत्री पदाचं काय? 133 जागा जिंकलेल्या भाजपानं त्यांच्या सुपर हिरोला म्हणजे देवेंद्र फडणवीसांना पुन्हा येऊ दिलं नाही तर कॅडर नाराज होणार आहे. संघ सुद्धा देवेंद्रजींसाठी आग्रही आहे. भाजपचे दिल्लीश्वर ज्या एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली निवडणुकांना सामोरे गेले त्या शिंदेंना मुख्यमंत्री बनवतील का हा प्रश्न आहे. कारण नाही बनवलं तर महाराष्ट्रात पुन्हा असंतोषाची बीजं पेरली जाणार हे नक्की. इन्फ्रास्ट्रक्चर मॅन अशी ओळख निर्माण करून ठेवलेल्या फडणवीसांनी राज्य प्रगतीपथावर नेण्यासाठी समृद्धी महामार्ग, मेट्रो, कोस्टल रोड, जलयुक्त शिवार असे असंख्य प्रकल्प राबवले, यशस्वी करून दाखवले. बरं, यातल्या अनेक प्रकल्पांमध्ये शिंदे हे त्या खात्याचे मंत्री म्हणून तेवढे सहभागी होते. राज्याच्या प्रगतीचा, उन्नतीचा विचार केला तर शिंदे किंवा फडणवीस यांच्या डावं उजवं करण्याला अजिबातच वाव नाही. महाराष्ट्राला म्हणा किंवा महाराष्ट्रातल्या बहुजन समाजाला, अगदी आमच्या मराठा बांधवांनाही एक सक्षम, कल्पक आणि राज्याचा विकास करणारा ब्राह्मण मुख्यमंत्रीपदी बसला तर त्यावर कसलाही आक्षेप नसावा. कारण असं कुठं लिहून ठेवलंय का की हा महाराष्ट्र आहे मग इथं मुख्यमंत्री मराठाच लागतो? अजिबातच नाही.